हे गाईस आज फ्रेंडशिप डे मम्मीच्या हातावर बघ. लहान राहिले का तुम्ही? गरम वातावरण आहे अरे म्हणून बाहेर. त्याकडे चाल. मला दूर जायचंच नाहीये. पद्मालयचं अरे भाई का गरम होतंय. आज आहे फ्रेंडशिप डे. सगळेजण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरते आणि तुम्हाला माहिती आहे मी कुठे, हे बघा हिच्यासोबत फिरतोय मी. सगळ्यात बेस्ट मी आहे. यार एकदम लहान मुलीसारखं खेळवते मम्मी तिला. मम्मीला तर हे वाटत होतं गाईस की माझ्या जागी पण मुलगी पाहिजे होती म्हणून घरातले काम केले असते म्हणून. गाईसचा हा व्ह्यू बघा किती मस्त वाटतोय. तर गाईस रामदेववाडीमध्ये हा एक छान तलाव आहे. तुम्ही इथे या. खूप खूप सायलेंट आहे. हे चेक करा किती गर्दी आहे. लिटरली इथून लाईन लागलेली आहे. 1 तास लागून जाईल मला. आता ते तू पा मुद्दाम हळूहळू जवळ जायचा प्रयत्न करतोय तो. हे गाईस कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग गाईस. तर आता दुपारचे होत आहे 3. आज संडे. सो तुम्हाला माहितीच आहे आम्ही संडेला जातो इथे तिथे. आज तर आमचं काही फिक्स नाही जायचं कुठे म्हणून. बट असं पण आहे की एक वडरी धरण आहे, त्याच्यानंतर पद्मालय आज चतुर्थी त्यासाठी, आणि रुद्रेश्वर महादेव पण होतं. बट ते खूप दूर आहे, 81 किलोमीटर आहे. तर तिथे तर काही जात नाही आम्ही. पद्मालय नाही तर वडरी धरण बघू. यार आज मला असं वाटतंय की पद्मालय जायला पाहिजे. बिकॉज वडरीला जायला आहे ना तसं वातावरण लागतं प्रॉपर. गाईस ॲक्च्युली खाली काम सुरू आहे. तर शेड बनवताय आम्ही. ते कारवर पाणी पडतं ना पावसाचं आणि वरतून पाईपातनं पण पडतं. तर एक छान शेड बनवत आहे. वडरीला जायला तसं वातावरण नाही आहे आज. एकदम दमट वातावरण, खूप गरम होत आहे. गाईस हा लॅम्प आहे ना खूप मस्त आहे. खूप मस्त इफेक्ट देतो तो असं बॅकग्राऊंडला आणि छान वाटतं ह्या लाईटने पण. तर गाईस हे बघा फायनली शेड बनतं इथे. तिथून तर इथपर्यंत आहे. सोबत सुमित पण येतोय, तो पण आलेला आहे घरी आता. तर हे बघा हे असं शेड बनवता आम्ही इथे तिथून तर इथपर्यंत. गाईस तर मम्मी आता आलेली, बाहेर गेली होती मम्मी. हे बाई हे गाईस आज फ्रेंडशिप डे मम्मीच्या हातावर बघ. लहान राहिले का तुम्ही? लहान राहिले का हे कामं करायला? त्याच्या हातावर पण बांधलं. आज तर बस हे फ्रेमचं काम करत आहे. बाकी उद्या पत्रा लावणार आहे. पत्रा आज त्यांना भेटला नाही तर ते फक्त फ्रेम बनवतं आहे एवढी. आणि बाकी उद्या पत्रे लावणार आहे ब्ल्यू आणि व्हाईट कलरचा. म्हणजे ते मिक्स असतं ना. आणि काही आज वातावरण पण एवढं नाही आहे बाई. खूप दमट वातावरण आहे. तर आज समजत नाही कुठे जायचं म्हणून. गरम वातावरण आहे अरे म्हणून बाहेर. त्याकडे चाल. मला दूर जायचंच नाहीये. तू गरम म्हणूस नका. उन्हाळ्यात मग का घरच्याच उन्हाळ्यात कस का होईल? उन्हाळ्यात कुठे जाता आपण? हा? हा? मग हो ना. मग आता आज कुठे कोणतं जातो ऊन आहे? उन्हाळ्यात? काहीच ऊन नाही अरे बाहेर. बाई मला गरम आता मी होतंय. आली ना, काही नाही, हवा लागते ना, काही गरम नाही होत. कार मध्ये बसल्यावर काही गरम नाही. मला सांग कुठे जायचं आणि जाऊन काय करणार आहे, तर मग आपण जाऊ पुढे. त्यांना मग वरडे पाठायला तिथे. हा? ते आता जिथे म्हणत होता तू ते चल ना. कोणता? त्याने का डॅम तिथे चल ना. अरे बाई वातावरण बघ ना यार. वातावरण पावसाचं असेल तर बरं वाटेल तिकडे जायला. मग पाऊस नाही का तिकडे? नाहीये ना, मी बघितलं ना का. गाईस खरंच सांगतो ह्या उन्हामुळे माझा पूर्ण मूड उतरून गेलेला आहे कुठेतरी जायला. काही इच्छाच नाही होते की मी कुठे जाऊ म्हणून. यार बघा ना किती ऊन आलेलं आहे. मला माहिती ना असं गरम होतं ना. बट पद्मालयचं अरे भाई का गरम होतंय कार मध्ये. फॉग येऊन गेला डायरेक्ट चष्म्यावर माझ्या. गाईस त्याच्यामधली गरम हवा आधी बाहेर काढतो भाई. हे ना कसं कसं वाटलं चेरी? अरे आता आम्ही निघालेले आहे जायला कुठे सांग. पद्मालय. हे मागे लागून लागून जाईल. अरे 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 तेव्हा पुढे पाहते हवेत पाहून चालते ती बफेलो क्रॉसिंग. अरे 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 थांब 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 थांब. खूप आहे. हा तर मी हे म्हणत होता मागे लागून लागून तयार केलेले. मला तर बिलकुल इच्छा नाही कुठे जायची. पण हे बघा आणि काही तुम्हाला अरे घोडा चेरी घोडा
तुम्हाला माहिती आहे गाईस, आज आहे फ्रेंडशिप डे. सगळेजण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरते आणि तुम्हाला माहिती आहे मी कुठे आहे? हे बघा हिच्यासोबत फिरतोय मी. सगळ्यात बेस्ट मी. अरे जाग आता आम्ही पद्मालय चाललेले. बरं आहे की ऊन नाही आहे जायला, नाही तर अशा वातावरणातच मजा येते. बघा आता बाहेर जे वातावरण आहे ना, एकदम आभाळ आभाळ. चेरी ना सोबत आपल्या. मग चेरीसाठी लागतंय का ते? चेरीला बघायला आंबा. एकदम लहान मुलीसारखं खेळवते मम्मी तिला, म्हणजे की एकदम प्रॉपर एक मुलगी आहे लहान. असंच हाताने खाऊ घालणं, मांडीवर घेऊन झोपणं तिला, बस हे ना. चेरी मुलीची शौक पूर्ण करून घेते आता मम्मी चेरीला सांभाळून. असं पण वेदच्या जागेवर मम्मीला एक मुलगीच पाहिजे होती, पण वेदून गेला. हे ना चेरी. प्रत्येकाला वाटतं ते मुलगा मुलगी पाहिजे असं. मम्मीला ते वाटत होतं गाईस की माझ्या जागी पण मुलगी पाहिजे होती, म्हणून घरातले कामं केले असते म्हणून. असं म्हणजे बघा गाईस, मुलगा राहायचा फायदा काय की आपल्याला सगळे कामं करता येतं घरातले बाहेर. काय मुलगी असली ना तर फक्त घरातलेच कामं करू दिले असते. मला एवढं माहिती आहे, बाहेरचे कामं करायचे नाही. तर मग मुलगा असायचा आज फायदा असतो की आपल्याला सगळं कामं करता येतं. का रे सुमित? मन मोकळं फिरता येतं. मुलगी असती तर फिरू दिला असतं का तुम्ही? मुलगी असती तर मला कार चालवू दिली असती का तुम्ही? हा, आधीच तर मुलीवर भरोसा नसता दाखवला की अरे नाही तू मुलगी, तुला कसं काय देऊ आम्ही कार, तर टोकून देशील. बाय द वे गाईस, आता आहे ना आम्ही एका गावामध्ये जातोय, म्हणजे गावामध्ये ना तलाव आहे तिथे जातोय. थांब ना मम्मी. अरे गावाचं नाव गर्दी आहे त्यांना. अरे यार हे सगळे असे उभे. गावाचं नाव विचारतो तिकडून सुमित विचार. या गावाचं नाव काय? रामदेववाडी का? बरं, पाणी आहे ना नदीला? चालेल. नदी का तलाव आहे? तलाव का? बरं ठीक आहे. कशी आले तर सगळं बघ. किती मम्मी किती गाय आहे बघा, असं आपल्या समोर किती गाय येत आहे. सोडून दे चेरीला, इकडे पण या. चिरी आहे बघा, आंबा. चिरी आंबा. मम्मी आता शिशा डाऊन कर तू. चिरी आंबा आहे आंबा. तिची तर मजाच आहे आज. सरकणार नाही सरकणार. नंदी आहे नंदी. किती मस्त आहे तू बघ ते तिथे, किती मस्त आहे हे बघ. खालती जायला करते, पुढे मारायला करते गाईस लिटरली. याची शिंग बघा गाईस, काय खतरनाक आहे. किती भारी वाटतोय हा डायरेक्ट चालताना. गाईसचा हा व्ह्यू बघा किती मस्त वाटतोय. तर हा एक तलाव आहे रामदेववाडी मध्ये, आणि हे बघा आजूबाजूला मस्त ग्रीनरी आहे. पाऊस पडलेला आहे, किती भारी वाटतंय. मम्मी इथे उतरते आणि आम्ही पद्मालय चालले है ना. चेरीला उतरवलंय, आपण जाऊन येऊ पद्मालय. असं बघा गाईस किती बोर होतं इथे येऊन. खरंच काहीच हवा नाही आहे, काहीच हवा नाही आहे डायरेक्ट. खरे काय हवा हवा काहीच नाही डायरेक्ट. एवढी एवढी पण मला दूर जायचंच नाही मम्मी. किती घाण केली मम्मीने कार. का बरं एवढी गाडी चालवते का मम्मी? चलायचं का घरी? तर येऊन गेले, जायचं सोन घरी. काहीच इथं कोणीच नाही आणि खूप बोर होतंय. काय करायचं? चेरी आम्ही चालले, चेरी आम्ही चालले. लगेच सगळं तर समजतं, नाटके करते. गाईस रामदेववाडीमध्ये हा एक छान तलाव आहे. तुम्ही इथे या. खूप खूप सायलेंट आहे आणि इथे जास्त कोणीच नसतं, तर खूप छान वाटेल इथे आल्यानंतर. आणि वातावरण पण खूप मस्त आहे. गाईसच्या तलावावरून आम्ही आता निघालेले पद्मालय जायला परत. गाईस या ब्रिजच्या इथे ट्रॅफिक लागून गेली. इथून फक्त आता 15-20 मिनिटं आहे, पण आहे ना हे बघा ट्रॅफिक लागून गेलेली आहे. 5 मिनिटापासून उभे.
आणि मागे पण खूप गाड्या लागलेल्या आहे. तेव्हापासून ट्रॅफिक जाम लागलेला आहे. सुमित गेलेला आहे बघायला. थांब ना, तर काय एवढी घाई आहे? रोजचं असेल ट्रॅफिक त्यांचं. रोज थोडी चतुर्थी असते. असं थोडी मग चतुर्थी आहे म्हणून लोक पदमाला चालले बघ. सगळे तर तेच दिसत आहे. वरणबट्टी वांग्याची भाजीवाले. गाईस 5:15 होत आहे. फायनली आम्ही पोहोचलेले पद्मालयला. 15-20 मिनिटं ना त्या ट्रॅफिक मध्येच चालले गेले. गाईस हे देखो दोघे हातांमध्ये उचल सुमित. हा असं असं आलं गे. सगळ्यात जास्त लोक चेरीकडे बघतील. चेरीची फॅन बघत असते. चेरीची आणि सुमितची. सुमितला पण बोलता का रे सुमित दादा कुठे आहे ना. मला भेटतं तेव्हा. सुमितची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे गाईस. इकडे रे. तू कुठे शोधतोय? कोणाला शोधतोय तू? मला प्रत्येक गोष्ट विचारते गाईस. मम्मी घेऊ का म्हटलं. मला विचारून केव्हापासून तो काम करायला लागली. हे चेक करा किती गर्दी आहे. लिटरली इथून लाईन लागलेली आहे. तू जा ना मम्मी, तुला दर्शन करायचं असेल तर. मग तू हा म्हणजे आम्ही थांबता इथे बाहेर. तू जाऊन या. 1 तास लागून जाईल मला. मग आता ते तू पा. किती तास लागेल? 1-1.5 तास. मी एवढा वेळ काही थांबणार नाहीये मम्मी. मी काय म्हणते, चल तिकडे चल. हा चल तिकडे चल. पण माहोल बघू काय माहोल आहे पद्मालयचा. सगळे चेरीकडे पाहताय. अरे मी मजेत. तुम्ही कसे? गाईस आता इथे आम्ही पद्मालयला आले होते तर बघा कोण भेटलेले मला ज्यांच्यासोबत. मी वृंदावनला गेला होता. कुलदीप दादा. आमचा कॉन्टॅक्ट होता. म्हणजे असं कॉन्टॅक्टमध्ये आहे पण बोलणं खूप कमी व्हायचं. दादांना जॉब वगैरे लागला होता त्यामुळे. पण मग आता अचानक त्यांनी मला इथे बघून घेतलं आणि त्यांनी आवाज दिला. तर मग आमची आता इथे भेट झाली 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर आता आम्ही भेटतोय. तेव्हा आता आम्ही किती कथा वगैरे केलेल्या आहे सोबत. 2-1 कथा केलेल्या आहे सोबत. नंतर मग भेटच नाही झाली. वृंदावनची ट्रिप होती ती आमची शेवटची भेट होती. आणि आता इथे बघ देवाच्याच ठिकाणी भेटलो आपण. आता हे पण काही गेले नाही दर्शनाला कारण की गर्दी खूप आहे. 1-1.5 तास तर असाच लागून जाईल. इथून आता मध्ये जातोय बट इथून आम्हाला परत दर्शन नाही करता येणार भाई. इथून दर्शन करून घे मम्मी. पण इथून पण नाही दिसत आहे. नाहीच दिसणार मम्मी. गाईस पद्मालयला येऊन लोक आहे ना गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि कमळ बघायला येते इथे. पण आहे ना इथे आम्हाला कमळ दिसतच नाही आहे. हे बघा एक पण कमळ नाही दिसला बाई आतापर्यंत. कमळच नाही इथे. आणि गणपती बाप्पा पण नाही दिसले इथून. जेव्हापासून आम्ही इथे आलेले आणि इथून जेव्हा पुढे गेलेले ना तेव्हापासून हा जो कुत्रा आहे ना हा चेरीच्या जवळ यायचा प्रयत्न करतो. केव्हांचा म्हणजे लिटरली इकडून तर तिथपर्यंत गेले. तिकडून परत इथपर्यंत आले. ह्यात हा चेरीच्या मागेच होता. हे बघा असा मुद्दाम हळूहळू जवळ जायचा प्रयत्न करतोय तो. तिला नाही आवडत रे. लहान आहे ती अजून. ऐ मम्मी नको. तू काय वाज घेते. तू काय वाज घेते. पहा भाई किती मागे लागला तो चेरीच्या. लाज आहे रे तुला. काही लाज केवढा मोठा आहे तू बिचारी. ती एवढी छोटसा नाजूक जीव. गाईस पद्मालयलाच आहे ना इथे मम्मीला भूक लागलेली आहे. तर आता आहे ना इथे छोट्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला आलेलो आहे. मम्मीने साबुदाणाचे वडे खाते मम्मी आणि कचोरी वगैरे. बाकी आम्ही पण पाववडा वगैरे खाऊ. गाईस पाववडा आलेला आहे आमचा. मम्मीचा पण तिकडे साबुदाणा वडे आलेले आम्ही खातो आता. आणि मग जाऊ घरी. गाईस आम्ही निघाले आता पद्मालयवरून जायला. आणि बघा किती गर्दी आहे इथे. अजून पण गर्दी आहे यार. फाडून घेतलं. हा इकडून टाकतो. हा इकडून टाकतो.
मी कशी मांडीवर घेतलं तर तसं बसव तिला, म्हणजे व्यवस्थित तुला पण खाऊ घालता येईल. चेरीची ही चौकी आहे. जाऊ दे आता ते मला जमायची एक आहे चौकी चेरी. चेरीची चौकी ट्रोल्सची. किती छान वाटतं आता. कोकणी कापूस गेला जाऊ दे. गायस इथून बघा किती मस्त व्ह्यू येतोय भाई. ते खालती कोणतं तरी गाव आहे तिथला. किती छान व्ह्यू येतोय है ना. आणि आजूबाजूचं वातावरण खूप मस्त झालेलं आहे. एकदम छान छान वाटतंय. जातानाच असं वातावरण का बरं असतं काही समजत नाही. येताना काहीच वातावरण नसतं. दरवेळेसच आहे आमच्यासोबतच असं होतं. गाईज फायनली बघा पाऊस आलेला आहे. मला हेच पाहिजे होतं की पाऊस पडायला पाहिजे. आणि बघा फायनली पाऊस आलेला आहे. जळगाव पोचता म्हणजे सिरसोलीच्या आधीच आहे. आता जोरात आहे बाई पाऊस. पण मजा येते आता. आता छान वाटेल ना. थंड. हा हे बघा हे कसे ओले होत चालले. कोणी कोणी रस्त्यातच थांबून गेलेले. बिचाऱ्यांकडे रेनकोट नसेल. आपण कसं आपल्याकडे आहे कार. तर गाईस तर जेवण वगैरे झालेलं आहे. हे रात्रीचे 10:30 वाजता आहे. आणि मी या ब्लॉगला इथे एंड करतो. भाई डोकं खूप दुखतं आहे आज. मला नाही माहीत कशामुळे, बट वातावरणामुळे मला असं वाटतंय. मी ते ट्रॅव्हलिंग केली ना तर त्याच्यामुळे वाटतं की डोकं दुखायला लागलेलं आहे. बस आता काय खाली जाऊन झोपेल मी. बस. आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.